आज मी बनवणार आहे उडदाचे पापड. ते देखील माझी आई बनवायची त्या पद्धतीने. चला तर संपूर्ण रेसिपी सांगते मी. त्यासाठी मी 2 किलो उडदाची डाळ व त्यामध्ये अर्धा किलो मुगाची डाळ बारीक करून आणली. त्यामध्ये 3 पुड्या रामबंधूचे पापड मसाला टाकले. आता थोडे थोडे पाणी टाकून याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. उडदाचे पीठ जास्त चिकट असते, त्यामुळे तुम्ही पाणी कमीच वापरा. पाहू शकता असे 2 गोळे मी बनवून घेतले आहे. रात्रीच हे पीठ मी मळून एका कॅरीबॅगमध्ये पॅक करून झाकून ठेवले. दुसऱ्या दिवशी हे पीठ पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे झाले. माझी आई हे पीठ नेहमी ठेचूनच बनवायची. वरुटा पाटावर पाहू शकता अशा प्रकारे ठेचून घ्यायचे हे पीठ, म्हणजे आपला पापड खरपूस व छान असा तयार होतो. जे आपण आधी पापड खायचं त्याच पद्धतीने हे पापड मी बनवत आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा. आता पीठ आपले छान मऊसूत झाले आहे. कट करून घ्यायचे. तुम्हाला किती मोठे व छोट्या प्रकारची लाटी बनवायची त्या सर्व लाट्या कट करून घेतल्या आहेत. खूप छान असे हे पीठ तयार झाले आहे. माझा मुलगा देखील मला मदत करत आहे. सर्व लाट्या एका पातेल्यात काढून घेतल्या व झाकून ठेवायच्या. एक एक लाटी घेऊन पापड आपला तयार करायचा आहे. सर्व लाट्या उघड्या ठेवल्या तर पापड बनवताना त्रास होऊ शकतो. जेवढे तुम्ही पीठ छान तयार करशाल तेवढाच तुमचा पापड देखील खूप छान प्रकारे तयार होईल. पाहू शकता माझा पापड असा छान तयार झाला आहे. मी असे सर्व पापड तयार करून घेतले व फॅन लावायचा नाही, असेच हे सुकवून घ्यायचे आहेत. रूममध्येच हे पापड छानपैकी सुकवून घ्यायचे व थोडेसे कोवळ्या उन्हामध्ये हे पापड ठेवायचे, म्हणजे हे पापड वर्षभर खराब होत नाही. पाहू शकता तळल्यानंतर एकदम दुप्पट फुलला आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.